नमस्कार, आपण पाहत आहात पंढरी संचार न्यूज चॅनल। मागील आठवड्यात ट्रक ड्रायव्हरकडून झालेल्या तोडपाणी प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात पंढरपूर पोलीस प्रशासनाची मोठी बदनामी झाली। या प्रकरणामुळे पोलीस यंत्रणेची प्रतिमा अक्षरशः धुळीस मिळाल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे। पंढरपूर शहरातील अधिकाऱ्यांचा एक गौरवशाली इतिहास आहे। अनेक अधिकाऱ्यांनी आपल्या कर्तव्यदक्ष कामामुळे पंढरपूरकरांच्या मनात आदराचे स्थान निर्माण केले आणि राज्यभर कीर्ती मिळविली। मात्र सध्या भारताची दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तीर्थक्षेत्र पंढरपूरमध्ये नक्की काय चाललं आहे, असा सवाल नागरिकांसह लाखो भाविक विचारू लागले आहेत। भाविकांच्या सोयीसाठी शासनाने शहरातील विविध ठिकाणी पार्किंग व्यवस्था केली, परंतु आज या पार्किंग परिसराची अवस्था पाहिली तर 4000 रुपये भरा आणि पार्किंग मध्ये हातभट्टीचा धंदा सुरू करा अशी अघोषित योजना सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे। गजानन महाराज मंदिर परिसरातील खादी ग्राम उद्योग पार्किंग, मराठा भवन समोरील जागा तसेच खादी ग्राम उद्योग बाहेरील परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री आणि अनधिकृत गॅस भरण्याचे प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे चित्र आहे। हे प्रकार इतक्या उघडपणे सुरू असताना त्यावर कारवाई का होत नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे। या अवैध दारू धंद्यावाल्यांना पोलीस प्रशासन तसेच नगरपालिकेतील काहींचे अभय तर नाही ना, असा संशयही आता नागरिकांमधून व्यक्त होऊ लागला आहे। दरम्यान या परिसरात काही भुरटे डॉन आम्ही हप्ता देतो या आविर्भावात परिसरात मोकाट फिरत असतात। पोलिसांचे अभय असल्याचा आत्मविश्वास त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असल्याची ही भावना व्यक्त होत आहे। त्यामुळे हे लोक पार्किंग परिसरात दादागिरी करत भाविकांशी उर्मटपणे बोलणे, गाड्या लावण्यावरून वाद घालणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारातून स्वतःची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत। तीर्थक्षेत्रात येणाऱ्या भाविकांना असा अनुभव येणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। दरम्यान शहरात स्वच्छतेच्या मोहिमेवर मोठ्या घोषणा करणाऱ्या नगरपालिकेतील पुढारी तसेच वारकरी संप्रदाय व लोकप्रतिनिधी यांनीही या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे। तीर्थक्षेत्र प्रतिमा जपण्याच्या जबाबदारी केवळ घोषणांनी नव्हे तर प्रत्यक्ष कारवाईने सिद्ध व्हावी अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे। पार्किंग परिसरातील या प्रकारामुळे भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे। गाड्या लावण्यावरून भाविकांशी उद्धट वर्तन करणे, शिवीगाळ करणे असे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत। त्यामुळे या सर्व वसुलीची जबाबदारी सांभाळणाऱ्या वसूलदार महाशयांनी निदान येणाऱ्या भाविकांना त्रास देऊ नये एवढी तरी कान उघडणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। दारू धंदे बंद झाले तर उत्तमच, नाही झाले तरी निदान भाविकांवर कृपा करावी एवढीच माफक अपेक्षा आहे। या निमित्ताने सध्या मलिन झालेली प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाने करावा अशी मागणी नागरिकांमधून व्यक्त होत आहे।